विरोधात आहोत, जोमाने काम करायचंय, शरद पवारांनी विधान केल्याची सूत्रांची माहिती। कुणीही संभ्रमात राहू नका, संघटन वाढीसाठी काम करा, तरुणांना सहभागी करून घेण्याच्याही पवारांनी सूचना केल्याची सूत्रांची माहिती। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत पवारांनी सूचना केल्याची माहिती। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात। मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं संतापजनक विधान। नवनाथ वाघमारेंच्या विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता। नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार। वाघमारेंच्या संतापजनक विधानावरून नांदेडमध्ये मराठा महिला आक्रमक। वाघमारेंविरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाज महिलांकडून मोर्चा। सोलापूरच्या माढ्यामध्ये नवनाथ वाघमारेंच्या विरोधात घोषणाबाजी। मराठा समाजाच्या मुलींबद्दल केलेल्या वक्तव्याचा माढ्यामध्ये निषेध। नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही, मनोज जरांगेंचा आरोप आहे। मराठ्यांनी शिंदेंना अजित पवारांना तळहातावरती उचललं। मला कोणतंही राजकारण करायचं नाहीये, जरांगेंचं वक्तव्य। आंदोलन मुंबईत करायचं की अंतरवालीमध्ये हे ठरलं नाहीये। मुंबई वर्षा बंगला आपल्या सगळ्यांचाच आहे। मुंबईतील आंदोलनासंदर्भात जरांगेंची प्रतिक्रिया। मी वर्षा बंगल्याच्या स्लॅबवरती बसूनही उपोषण करू शकतो, जरांगेंचा इशारा। हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम। आठवडाभरात हायकोर्टानं फेरपरीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारू, अभिजित दिपकेंसह परीक्षार्थींचा इशारा। लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू, उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार, कोर्टाचं आश्वासन। यूजीसी नेट चाचणीच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घोषणा। नीट नंतर एनटीएवरती यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा घोषणा। नव्या वेळापत्रकानुसार रद्द झालेल्या विषयाची फेरपरीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी घेतली जाणार। नाशिकमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये खड्ड्यांविरोधात जनाक्रोश मोर्चा। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे सेनेची बॅनरबाजी। बॅनरवरती यमराज आणि रेड्यामधील संवादाचा उल्लेख आहे। मंत्री उदय सामंत यांच्याकडून चाकण एमआयडीसी मध्ये पाहणी। औद्योगिक प्रश्नांसंदर्भातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून व्हीसीद्वारे मार्गदर्शन। 31 ऑगस्टपर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त करणार, सामंतांची माहिती आहे। गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर महादेव जानकरांचं विधान। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते, महादेव जानकर यांची माहिती। एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे। प्रत्येक बहिणीला वाटतं शिंदे पुन्हा सीएम व्हावेत, सीएम म्हणजे कॉमन मॅन हे शिंदेंनी मुख्यमंत्री असताना दाखवलं। शिंदे शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती असतील। शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वास्तूचं उद्घाटन होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावरती। राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बावनकुळे यांना निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। सहप्रभारी झाल्यानंतर बावनकुळे यांचा आज पहिला राजस्थान दौरा असेल। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पोखरणीमध्ये राजू शेट्टी आणि महादेव जानकरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। महामार्गाच्या संयुक्त मोजणीचा सरकारचा डाव असल्याचा राजू शेट्टींचा दावा। संयुक्त मोजणीचा डाव आम्ही हाणून पाडू, आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायला तयार, राजू शेट्टींचा इशारा। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला राहुल गांधी यांच्या विरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते। मुंबईमध्ये भाजप नगरसेविकेच्या ऑफिस बाहेरील राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उतरवला नाही। गोरेगाव पूर्वेकडील भाजप नगरसेविका प्रीती सातम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची मागणी। दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या जॅकेटला उलटा तिरंगा लावल्याचं समोर। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात खोतकर यांच्या जॅकेटवरती उलटा तिरंगा, खोतकरांच्या कृतीवरती टीकेचा भडीमार। राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीला बंदी, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगलाही बंदी। राजस्थानच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं। इतर व्यक्तींना शाळेमध्ये प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घ्यावी लागणार। सीजेपीच्या शाळा मोहिमेनंतर शिक्षण विभागाकडून आदेश।